तांब्याचा सीझन चालू आहे म्हटल्यावर मस्तानी तर झालीच पाहिजे. तशी वर्षभर करता येते मस्तानी आणि विकतसुद्धा मिळते, पण ताज्या आंब्याची चव मात्र काही औरच. ही स्मूथ आणि क्रीमी अशी मस्तानी आपण आज घरी करणार आहोत. नमस्कार, मी पल्लवी असं सातारी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. तर आजची आपली रेसिपी आहे मँगो मस्तानी. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. आता मँगो मस्तानी करण्यासाठी इथं 2 आंब्याचा गर काढून घेतला आहे मी. आता हे 2 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम आहे. इथे अर्धी वाटी दूध आहे आणि ही साखर. आता साखर आपण आंब्याच्या गोडीप्रमाणे ठरवायची, कमी जास्त करू शकतो. आंबा कितपत गोड आहे त्या पद्धतीने तुम्ही साखर टाकू शकता. आणि हे मिल्क क्रीम आहे. आता मी हे 2 आंब्याचा गर ह्या मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. आता त्याचमध्ये आपल्याला आता इथे मी 4 चमचे साखर टाकते. अंदाजे एका आंब्याला 2 चमचे साखर, अशी 4 चमचे साखर टाकली. आता हे 2 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम सुद्धा यातच टाकून घ्यायचं आपल्याला. अर्धी वाटी दूध, मिल्क क्रीम टाकायचं आहे. मिल्क क्रीम सुद्धा एक 4 चमचे टाका. आणि जर मिल्क क्रीम नसेल तर तुम्ही इथे एक 4 चमचे साईचा वापर केला तरी चालेल. आता हे सगळं आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. हे बघा, हे आता मिक्सरला आपलं फिरून घेतलं आपण. हे अशा पद्धतीने एवढा थिकनेस याचा आला पाहिजे. आता हे आता आपण ग्लासमध्ये सर्व करूया. आता पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला, हे व्हॅनिला आईस्क्रीम आपण टाकून घेऊया. हे आंब्याचे काप करून ठेवले होते मी. आता याच्यावरती आपल्याला हा शेक टाकून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने थिकनेस त्याचा हवा आहे आपल्याला. आता याच्यामध्ये आपण पुन्हा एक आंब्याच्या कापचा लेअर करायचं. आता याच्यावर हे व्हॅनिलाचं आईस्क्रीम. आता इथं व्हॅनिलाच्या आईस्क्रीमऐवजी तुम्ही मँगोचं आईस्क्रीम वापरलं तरी चालेल. आणि याच्यावर थोडीशी टुटी फ्रुटी आणि इथे थोडेसे मी बदामाचे काप करून घेतले, ते सुद्धा टाकते. हे बघा, थिकनेस आणि टेक्स्चर अगदी परफेक्ट झालेली आहे. अशी ही आपली क्रीमी मस्तानी घरच्या घरी तयार झालेली आहे. ही रेसिपी नक्की करून पहा आणि केल्यानंतर चवीला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.